सत्यच आपणाला बंधमुक्त करणारा असं वचन आहे. आमेन. ज्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण पहिला अध्याय, कोणाकडं माईक पाहिजे घ्या आणि कोणी पवित्र शास्त्र असेल पटपट, आज काही वचन आपण वाचावं लागणार आहे. तर उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 27 आणि 28 वचन कोणीतरी वाच. उत्पत्ती पहिला अध्याय 27 आणि 28 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. आमेन. आमेन. माझ्या प्रियाने, एक मला पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्हाला सुरुवातपासून शेवटपर्यंत जाणार आहे. एका तर माझ्या प्रियानो, देव हा देव आहे. त्याला कोणी बनवलेलं नाही. तोच सुरुवात, तोच शेवट आहे. जेव्हा कधी आपल्या मनात कुठं विचार येत असेल, मग देवाला कोणी बनवलं, त्याच्या अगोदरपासून तो आहे. त्याला कोणी बनवलेलं नाही, त्याला कोणी घडवणार नाही. हा परमेश्वर अल्फा आणि ओमेगा, सुरुवात आणि शेवट आहे. आणि स्वर्ग हे त्याचं राज्य. तो स्वर्गाचा राजा तो आहे, तो निर्माता तो आहे. आणि त्याला पृथ्वी घडवायची काही गरज नव्हती. पृथ्वी घडवायची काही गरज नव्हती. पण परमेश्वर, ज्या परमेश्वराला आज आपण ओळखतो, ज्या परमेश्वराची आपण आराधना करतो, त्याचं कारण आपण ओळखलं पाहिजे. तो स्वर्गामध्ये असताना, त्याचे दूत असताना, सगळं काही चांगलं असताना, देवाला असं वाटलं की आपल्या बरोबर सहभागिता करण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या समान, आपला सदृश्य असं कोणीतरी मी बनवेन आणि त्याच्या संगती मी सहभागिता करेन. आणि म्हणून परमेश्वराने, जर तुम्ही उत्पत्तीमध्ये वाचला, आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, सर्व काही जी आज सृष्टी होती बघतो, परमेश्वर ते निर्माण केवळ शब्दाद्वारे केले. मात्र प्राणी पक्षी सुद्धा शब्दाच्या द्वारे झाले. मात्र मनुष्याला परमेश्वरने आपल्या हाताने, आपल्या प्रतिरूपाचं घडवणे, आपला श्वास म्हणजे त्याचा आत्मा आपणामध्ये घातलेला आहे. आणि ह्या पृथ्वी तलावरती परमेश्वराने मनुष्याला ठेवलेला आहे. कशासाठी? ही पृथ्वी तुम्ही व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. म्हणजे पृथ्वी कोणाच्या हातामध्ये दिली? मनुष्याच्या हातामध्ये. सुरुवातीपासून मी काय सांगतो लक्षात ठेवा, पृथ्वी कोणासाठी बनवली? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. पृथ्वी म्हणून कोणाच्या हातामध्ये दिली? आपल्या हातामध्ये दिली. आणि परमेश्वराने निर्माण केलं. परमेश्वर तुम्हाला आणि मला दिलं. परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं. परमेश्वराने काय वचन वाचलं? परमेश्वरा देवाने त्यांना आशीर्वाद दिला. काय केलं? आशीर्वाद केला. परमेश्वर हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण देव परमेश्वर म्हणतो, त्याच्यातला सर्वात मोठा गुण हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. तो म्हणजे परमेश्वर स्वार्थी नाहीये. परमेश्वर स्वतःचं राज्य असताना त्याला काही गरज नव्हती पृथ्वी बनवायची. काही गरज नव्हती पृथ्वी. आता त्याला डोकंदुखी झाला, पण खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाचत गेलो. 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराला मनुष्याला घडवण्याचा पस्तावा झाला. म्हणजे मनुष्याला म्हणून डोकंदुखी झाली त्याला. पण तरी सुद्धा परमेश्वराने पहिल्यापासून त्याला त्याचा एक गुणधर्म, सगळ्यात मोठा स्वभाव म्हणजे देण्याचा स्वभाव आहे. म्हणून परमेश्वराने पृथ्वी बनवली आणि ते तुम्हाला मला दिल्याने आशीर्वादित केलं. या पृथ्वीवरती व्यापून टाकण्याचं, सत्तेखाली आणायचं, यासाठी परमेश्वराने मनुष्याला आशीर्वादित केलं. माझ्या प्रिय मनुष्य स्वभाव, 2 कान दिलेत ना, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. इथं वचन ऐकतो, बाहेर गेल्यावर आपल्या मनाचंच आपण करतो का नाही?
पण देवाने लक्ष त्या विचार करून दिले बरं का. 2 कानाने एकच तोंड दिले, उलट दिलेलं नाही. एक तोंड आहे तर आपल्याला आवडता येत नाही. समजून चाला, हे जर उलट झालं असतं तर कल्पना करता तुम्ही. पण देवाला 2 कान का दिले? एका कानात जर व्यवस्थित नाही ऐकायला आलं, दुसऱ्या कानात सुद्धा आपण ऐकू. माझ्या प्रियानो, परमेश्वराची जी आज्ञा आहे, ज्या परमेश्वराने त्यानं तुम्हाला आणि मला बनवलं, त्यानं सर्व काही आपणाला दिलेलं आहे. पण परमेश्वराची इच्छा एकच होती, ते पण त्यानं तुम्हाला आणि मला आपल्या हातामध्ये दिले, ती म्हणजे स्वइच्छा. नाहीतर काय झालं असतं म्हणजे आपण यंत्र मानवासारखं झालं असतो. उठ म्हटली की उठला असतो, बस म्हटली की बसला असतो. मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, रस आला नसता, हे जीवन त्याला अर्थ झालं राहिलं नसतं. मशीन, प्रत्येक गोष्ट मशीन, बटन बंद केलं की बंद होतं. बरोबर आहे ना? परमेश्वर तसं जर ठेवलं असतं ना, त्या जीवनाला अर्थ राहिला नसता. ऍम्प्लिफायर मध्ये सुद्धा मेन स्विच आहे, ऑन ऑफ. आणि प्रत्येक गोष्टीला व्हॉल्यूम कंट्रोल असतो, कंट्रोल आहे की नाही? ते कंट्रोल कोणाच्या हातात आहे? जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात आहे. पण मधला काय आहे की नाही, तर तुमच्या आणि माझ्या हातात दिले. कळतं मी काय म्हणतो? मेन स्विच त्याच्याकडे आहे, ऑन करायचं आणि ऑफ करायचं. पण बाकीच्याच कंट्रोल जीवनामध्ये आपण काय करायचंय हे देवाने आपल्या हातात दिलं. आणि तिथं माणसाने ती चूक केली, देवाच्या आज्ञेचा भंग केला. ज्यावेळेस 3रा अध्यायामध्ये वाचतो, माझ्या प्रियानं एवढं वेळ नाही मला, म्हणून मी तुम्हाला ओझर तुम्ही सांगून मग पुढे मुख्य विषयाकडे येत आहे. तर ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं ह्या झाडाचं फळ खाऊ नका, त्या झाडात काही पाप नव्हतं, आज्ञा महत्वाची होती. देवाच्या आज्ञेचं पालन करणं महत्वाचं होतं. आणि ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं ती आज्ञा त्यांनी मानली नाही. माझ्या प्रियानो, पाप तेव्हापासून मनुष्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणूनच आपण स्वभावतः ही जी लहान लेकरं आहे, आपण जे मोठी झालेलो डायरेक्ट मोठं झालेलं नाही, वर्ण पडलेलं नाही. आपण अशीच लहानाची मोठी झालो. आपणाला खोटं बोलायला कोणी शिकवलं? शाळेमध्ये दुसऱ्यांची पट्टी चोर, पेन्सिल चोर कोणी शिकवलं? आई बापाने शिकवलं? टीचरने शिकवलं बाबा दुसऱ्यांचं चोरी कर म्हणून? कुठून आल्या या गोष्टी? आपल्या स्वभाव गुणधर्मामधूनच पाप हे आलं. आणि माझ्या प्रियानो, पाप परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे, मनुष्याला आशीर्वाद दिलेला आहे. पण झालेलं काय आहे, त्या आशीर्वादाचा लाभ घेऊन माणूस आशीर्वाद देणाऱ्याला विसरलेला आहे, आशीर्वादाला घेऊन बसलेला आहे. कळतं मी काय म्हणतो? कालच एक व्यक्ती भेटली, विषय वाढवत नाही, फक्त एक गोष्ट सांग. ती ताई म्हणत होती, मी बघा प्रत्येक वर्षी मी मंदिरात जाते, ती इतर विश्वासामधून आहे. ती म्हटली, आणि ज्या गोष्टी मी तिथं जाऊन मंदिरात जाऊन प्रार्थनेला जाऊन चर्चमध्ये जाऊन ज्यावेळेस मी माझी इच्छा प्रार्थना विनंती जे देवाला करतो ते देव मला 100% देतो. खूप आनंदाची गोष्ट, खूप सुंदर साक्ष त्याची. मग त्या ताईनं आम्ही म्हटलं, ताई तुम्हाला आशीर्वाद पाहिजे का आशीर्वाद देणारा पाहिजे? खूपदा काय झालं माहिती आहे, आपण फक्त आशीर्वादामुळेच आपण देवाला विश्वास आणि आशीर्वादामध्येच तृप्त होतो. आशीर्वाद देणाऱ्याची आपल्याला काही गरज वाटत नाही. म्हणून आपण बघतो की ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला देवाने ज्यावेळेस आशीर्वादित केलं, मनुष्य आशीर्वादाला घेऊन देवाला विसरायला लागला. मग मनुष्य आशीर्वादामुळं, आशीर्वाद म्हणजे काय माहितीये, अनेक आशीर्वाद आहे. आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत, ही देवाचा आशीर्वाद आहे. श्वास घेतो, हृदयाची ठोके, आज ही देवाची कृपा आहे. आज चांगलं आरोग्य इथं आपण येऊ शकलो, हा देवाचा आशीर्वाद आहे. आज चांगलं बुद्धी आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आज चांगलं काम आहे, देवाचा आशीर्वाद आहे. चांगलं कुटुंब आहे, देवाचा आशीर्वाद आहे. लेकरं आहे, देवाचा आशीर्वाद आहे. घर आहे, देवाचा आशीर्वाद आहे. अन्न चांगलं खातो, देवाचा आशीर्वाद आहे. कुठली गोष्ट तुम्ही मोजा, हा देवाचा आशीर्वाद आहे.
पण आशीर्वादामुळेच मनुष्य उन्मत्त होत चाललेला आहे, देवाला विसरून. मी परीक्षेत चांगला अभ्यास केला, मी चांगल्या परीक्षेत पास झालो म्हणून मला चांगली नोकरी मिळाली. पण चांगला अभ्यास करायला बुद्धी कोणी दिली हे विसरून जातो. चांगली नोकरी मला मिळाली, मी कष्ट केलो, मी कमवतो, पण कमवायला ताकद कोणी दिली, आरोग्य कोणी दिलं हे विसरून चाललं. आणि ह्यामुळं मनुष्य उन्मत्त गर्विष्ठ होऊन गर्वाने फुगून पापात पडत आहे. आणि पापात पडल्यामुळं पापाचं वेतन हे मरण आहे. आणि पापामुळं आपण पाप आपल्यावरती सत्ता चालवतो आणि पापाचा पण गुलाम झालेला आहे. याचा पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचला, जुन्या करारामध्ये पूर्ण तुम्हाला हेच दिसत. देवाने मनुष्याला आशीर्वादित केलं, आशीर्वादामुळे मनुष्य उन्मत्त होऊन देवाविरुद्ध बंड करू लागला आणि मग पाप त्यांच्यावर सत्ता करू लागली. ते गुलामगिरीमध्ये गेले आणि गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर मग आक्रोश, त्रास, वेदना ज्यावेळेस सोडले, मग देवाला ते विनंती करू लागला, देवा आम्ही आता गुलामगिरीमध्ये आहोत, आम्हाला सोडव, आम्ही त्रासामध्ये आहोत, आम्हाला तू सोडव. ज्यावेळेस त्रास येतो कोणी आपण देवाची आठवण करतो. सगळं काय व्यवस्थित आहे, गाडी, बंगला, घर, नोकरी सगळं चांगलं आहे, देवाची गरज वाटत नाही. बघा तुम्ही आपल्या जीवनामध्ये कधी आपण देवाकडे येतो विचार करा. मी वयाच्या 17 वर्षी येशू ख्रिस्ताच्या म्हणजे कृपेमध्ये माझं तारण झालं. याचं कारण मला जगायचीच इच्छा नव्हती, आमच्यावरती करणे केली होती. मला कुठल्याही प्रकारचं जीवनामध्ये कुठलंही यश नव्हतं. माझ्या जीवनात एकच माझ्याकडे असं मला वाटलं, एकच पर्याय माझ्यासाठी आहे, तो म्हणजे आत्महत्या करणं. तशा परिस्थितीमध्ये मी हे शब्द नेहमी वापरतो. मी कुत्र्यासारखं असं वर गल्ली गल्ली हिंडायचो. रात्री कधी 1-2 वाजत. जीवनामध्ये आशा नव्हती, पायामध्ये चाकू, कमरेमध्ये 2 चैन घ्यायचं, पण शांती नव्हती, व्यसनाधीन, असं नुसता मानसिकतेमध्ये त्रासामध्ये फिरायचं. घरात शांती नाही, जीवनात शांती नाही, शिक्षणामध्ये अपयश, खेळामध्ये अपयश, सगळ्या गोष्टीमध्ये अपयश. पण ज्यावेळेस मला देवाच्या उपस्थितीचा अनुभव झाला, एका ग्राउंडमध्ये मीटिंग होतं, मला कोणीही बोलवलेलं नव्हतं. ज्यावेळेस प्रभूचं वचन माझ्या कानावर आलं, दोन्ही कानाने मी नीट ऐकलो. मग ते 11 सांगतं, अहो कष्टी भाराकन जर तुम्ही मज करा, माझा विसाव मी तुम्हाला. मी भाराकन तर नाही, मी दबलो, खचलो, पूर्ण संपलोय मी माझ्या जीवनात. मी देवाला एवढंच म्हटलं, देवा जर तू आहेस मला काही नको. खूपदा आपण देवाजवळ कसं येतो माहिती काय, देवाने हे करायला पाहिजे बघा आमच्यासाठी, देवाने हे केलं तर मी देवावर विश्वास देतो. देवाने मला आरोग्य द्यायला पाहिजे, माझ्या पोराचं चांगलं करायला पाहिजे, हे आजार जायला पाहिजे बघा, हे आमचं किटकिट जायला पाहिजे बघा, मग आम्ही देवावर विश्वास ठेवतो. माझ्याकडे लिस्ट होते, प्रॉब्लेमची लिस्ट. कर्जबाजारी होतं, करणीचा प्रकार होता, आमच्या वडिलांचा धंद्यामध्ये लॉस होतो, कुटुंबामध्ये शांती नव्हती, मी स्वतः आजारी होतो. त्याचा परिणाम मला स्वतःला करणीचा परिणाम झाला होता. मी आजारी होतो, मानसिकता, मी शाळेत जीवनामध्ये नापास झालो, कुठल्या भागामध्ये मी यशस्वी नव्हतो. मी देवाला म्हटलो नाही, देवा हे 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 तू केलंस तर मी तुझ्यावर विश्वास. मी देवाला म्हटलं, जर तू आहेस मला काही नको, फक्त तू पाहिजेस. माझ्या प्रियनो, ज्यावेळेस मी कष्टामध्ये देवाला हाक मारली, देवाने प्रार्थना ऐकली आणि देवाने मला, मी कुठलंही लिस्ट देवासमोर सादर केली नाही. प्रभू हे माझे प्रॉब्लेम आहे. मी पहिलं म्हटलं, देवा मला तू पाहिजेस. मी ह्या माझ्या जगिक आशीर्वादासाठी, माझ्या प्रॉब्लेमसाठी मी देवाकडे नाही आलो. मी देवाच्या शोधात होतो, मला देव मिळाला, मला काहीच नको होतं जगात. आणि जे पास्टरनी सांगितलं तेव्हापासून आज आहे की मला जगी कुठल्या गोष्टीची मला आशा अपेक्षा नाही, पण देवाने मला काही कमी पण केलेलं नाही.
आशीर्वादित प्रभूनं केलेलं आहे. माझ्या प्रिय जुन्या करत हेच बघतो, परमेश्वरने सुरुवातीपासून देणं त्याला आवडतं. त्याचा स्वभाव पण धर्मच आहे. देवाने आशीर्वाद दिला, देवाने अधिकार दिला, सत्ता दिलं, सर्व आपल्या हातामध्ये परमेश्वरने या जीवनावर दिलेलं आहे. पण आशीर्वादाचं फक्त उपभोग घेत आपण देवाला विसरत चाललोय, उन्मत होत चाललेलं आहे. गर्व घमंडाने आपल्या मी आय मी मायसेल्फ, इंग्लिशमध्ये म्हणतात आय मी मायसेल्फ, मी फक्त मी, माझं काम, माझं घर, आपल्यामध्येच आपण गुरफटलेलो. देवा उपकाराची आपल्यामध्ये कुठली जाणीव नाही. त्याचं फळ काय होतं, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये आपण पापात पडतो, पाप आपल्यावरती सत्ता चालवते, आपण गुलामगिरीमध्ये जातो. ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, मग तरी देव दयाळू आहे. आपण आपल्या मार्गाने आपण चालतो, देवाच्या विरुद्ध जातो, तरी सुद्धा देव त्याच्या दयेमध्ये, प्रीतीमध्ये तो आपलं सहन करतो. आणि त्याच्या परिस्थितीमध्ये, गुलामध्ये, पापामध्ये आहे म्हणून देव म्हणत नाही आता बस की तिथं एवढं मारतो, तसं एवढे दिवस कर, आता काय करतोस. ते तसं आपला तमाशा बघत बसत नाही. माहिती देव प्रेमळ आहे, पण देव न्यायी पण आहे. हे आपण विसरता कामा नये. देव त्याच्या दयेमध्ये, प्रीतीमध्ये तो आपलं तारण करतो आणि आपल्याला दासी गृहातून सोडतात. हे जर तुम्ही निर्गमाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचला, 23 ते 25, पटकन वाचा. निर्गम 2रा अध्याय 23 ते 25. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंश बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. त्यांनी केलेली आरोळी कुठे जाऊन पोहोचली? देवापर्यंत जाऊन पोहोचली. माझ्या प्रेनो, आपला देव का बहिरा नाही. खूपच काही आहे. आपलं अधर्म, आपलं पाप देवापासून आपल्याला वेगळं केलेलं आहे. पण त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक होते, त्यांनी देवाचा आक्रोश केला, देवाला हाक मारली. देवाने ती विनंती ऐकली. देवापर्यंत ती विनंती पोचते. जर असं तुम्ही कोण असाल, तुम्ही देवाला हाक मारत आहे, पण कदाचित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आत्ता तात्कालिक मिळालं नसेल, पण याचा अर्थ असा नाहीये की देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. ज्यावेळेस या इस्रायल लोकांनी, ज्यावेळेस त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं, ते गुलामगिरीमध्ये गेले, त्या दास्यामध्ये त्यांनी देवाला हाक मारली. ती आरोळी, त्यांची विनंती देवाच्या जवळ ती पोहोचली. पुढे वाचा सिस्टर. देवाने त्यांचा आक्रांत ऐकला तेव्हा अब्राहम, इसहाक, याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यांस स्मरण झाले. आणि 3रा अध्याय 9 वचन. 3रा अध्याय 9 वचन. पहा, इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मी मिस्री लोक त्यांच्यावर कसा जात जुलूम करीत आहे हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. 10 वचन. तर आता चल, तू मिस्र देशातून माझ्या प्रियनो, ही ज्यावेळेस प्रार्थना या लोकांनी केली, ते वचन देवाच्या खाली पोहोचलं. ह्यांना माहिती नाही, ह्यांनी प्रार्थना इथं करतात, पण ती आरोळी देवाकडे पोहोचली. देव मोशेकडे सांगतो, मोशेला म्हणतो, तर तू चल, उठ. वाचा सिस्टर 10 वचन. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. मी तुला काय, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवत आहे. तर परमेश्वर, माझ्या प्रियानो, हे तुम्ही पुढं कंटिन्यू जर वाचत गेला जुन्या करामध्ये, हेच तुम्हाला लक्षात येईल. परमेश्वर त्याच्या सेवकाला, जरी मनुष्याने पाप केलं, पापाचं वेतन मरण आहे. मरण म्हणजे आत्मिक नातं देवाशी आपलं तुटलेलं आहे. अधर्म देवाच्या मध्ये आपणामध्ये एक अडभिंत अशी चालली आहे. ते अधर्म, पाप आपल्याला देवापासून वेगळं केलंय. पण परमेश्वर त्याच्यामध्ये आणि आपणामध्ये एक मध्यस्थ म्हणून त्याचा सेवक नेहमी निरंतर तो पाठवत राहिला आणि बोलत राहिला.
परमेश्वर मोशेला पाठवलं इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी. माझ्या प्रियनो, हे विसरू नका की आज पुढे ज्यावेळेस येईल तुम्हाला लक्षात येईल, मोशेद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना त्यानं सोडवलं, अद्भुत गोष्टी केल्या, अद्भुत चमत्कार त्या मोशेद्वारे परमेश्वराने केलं. पुढं असं पण बघतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये, वेळ कमी आहे म्हणून जरा पुढे जात आहे. परमेश्वराने मोशेला सांगितलं निवास मंडपाची स्थापना कर. काय कर? निवास मंडप. आणि म्हणून माझ्या प्रियानो निवास मंडपाची स्थापना केली. आजच्या भाषेमध्ये हे देवाचं मंदिर, पण ह्या बिल्डिंगला महत्व नाही आहे. हे देवाचंच घर आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं तुम्ही आणि मी देवाला महत्व, बिल्डिंग नाही. माझ्या प्रियानो, आज नवीन करामध्ये येशूच्या द्वारे देवाने तुम्हाला आणि मला त्याचं पवित्र मंदिर बनवलेलं. तर माझ्या प्रियानो, परमेश्वरीने, म्हणून मी खूपदा माझ्या बायबल स्टडीमध्ये, मी नंतर ते तुम्हाला सांगेन, बायबल स्टडीमध्ये सांगतो, तुम्ही आता मी आलो त्यावेळेस आराधना चालली होती. का आराधना? कशासाठी? हे काय ख्रिस्ती लोकांचं काय पद्धत आहे का? हा काय रिवाज आहे का की एकत्र प्रार्थनेला कुठं पण घरात जावा, कुठं पण जावा, आल्यानंतर पहिल्या 4 गाणी म्हणायची, मग साक्षी ऐकायचं आणि मग वचनावर जायचं? ही काय पद्धत आहे? नाही माझ्या प्रियाने. निवास मंडपामध्ये 3 गोष्टी आहेत: अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. अंगणामध्ये येऊन आपलं अर्पण करतो, स्वच्छता करतो, आणि मग नंतर त्या ठिकाणी आपण पवित्र स्थानामध्ये येतो आणि परमपवित्र स्थानामध्ये देवाचं वचन आपण प्राप्त करतो. ही आराधना आपल्याला मदत करते त्या अंगणातून पवित्र स्थानामध्ये येण्यासाठी. आणि पवित्र स्थानामध्ये ज्यावेळेस आपण येतो, प्रभूचं वचन आपल्याला प्राप्त होतं. कळतं? तर परमेश्वराने ज्यावेळेस निवास मंडपाची स्थापना केली, तुम्ही निर्गमनाच्या 40 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर 9 वचनापासून वाचायला वेळ नाही कृपा करू, पण तुम्ही शेवटचं 15 वचन वाचा. निर्गम 40 याचं 15 वचन लिहिणाऱ्याने तुम्ही लिहून घ्या पाहिजे असेल तर. निर्गमनाचा 40 अध्याय आणि 9 ते 15, पण 15 वचन फक्त वाचा. निर्गम 40:15. त्यांच्या बापाला जसा अभिषेक करीशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करीतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजक पदाचा दर्शक होईल. त्यांच्या पित्याला, बापाला जसा अभिषेक करशील, म्हणजे जसं तू आरोन त्याला तू जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे त्यांच्या मुलांना कर. माझ्या प्रियानो, इस्रायलच्या गोत्रामध्ये 12 वंश होता आणि त्याच्यामधला अहरोन आणि त्याचा परिवार ह्या लेवी वंशातून येतात. लेवी वंशाने परमेश्वराने लेवी वंशाला निवडलं कशासाठी? त्याला अभिषेक कर. याजक या नात्याने ते माझी सेवा करतील. ह्या स्टेजवरती येऊन हा काय कार्यक्रम नाही आहे, हे काय प्रदर्शन नाही आहे, हे काय करमणूक नाही आहे. ही देवाने दिलेली आराधना सुद्धा ही एक सेवा आहे. देवाने परमेश्वराच्या त्याच्या निवास मंडपामध्ये सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. हे पाळकची वचनाची सेवा मी करतो, हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वर निवडलेल्या याजक पदाचा हा दर्शक होईल म्हणून सांगितले. हे परमेश्वराने दिलेलं, हे योजित केलेलं असं आहे निवास मंडपामध्ये माझ्या प्रियाने. आणि म्हणून हा याजक म्हणजे परमेश्वर आणि मनुष्यामधला एक मुख्य व्यक्ती, एक मध्यस्थ म्हणून परमेश्वर स्थापित केलेला आहे. माझ्या प्रियानो, योहान 3:16 मध्ये सुद्धा आपण वाचतो, देवाने जगावरती कुठलंही तिथलं रंग नाही आहे, कुठलं जात नाही, कुठलं जमात नाही, कुठला आदिवासी किंवा श्रीमंत असं कुठलंच नाही. जगावरती सर्वांवरती देवाने प्रीती केली आहे. त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. माझ्या प्रियानं ज्यावेळेस मनुष्याने पाप केलं ना, त्यांनी काय केलं माहिती? आदम आणि हव्वाने झाडामागे जाऊन लपले आणि काय केलं?
झाडाच्या पालाने स्वतःला झाकायचा प्रयत्न केला. आपली नग्नता, आपलं पाप आपण देवासमोर नाही झाकू शकत. तिथंही देवाने एकाचं अर्पण केलं मनुष्याचं पाप झाकण्यासाठी आणि त्यांना चर्मवस्त्र घातलं. पण माझ्या प्रियनो, ही तात्पुरतं पर्याय त्यांनी केला. पण कायमस्वरूपीचं म्हणून परमेश्वराने जगातील प्रत्येक मनुष्यावरती इतकी प्रीती केली की त्याची तुलना तुम्ही आणि मी करू शकत नाही. त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यानं दिलं. येशू ख्रिस्त तो तुमचा आणि माझा न्याय निवाडा करायला नाही आला. येशूच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण व्हावं म्हणून देवाने त्याला पाठवलेलं आहे. हालेलुया. तर येशू ख्रिस्त मत्तई 16:18 मध्ये म्हणतो की मी हा खडकावरती माझं मंदिर रचेन. माझ्या प्रियनो, वाचा मत्तई 16:18 वाचा. मत्तई 16:18. ह्या खडकावरती ज्यावेळेस पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुत्राचं प्रगटीकरण झालं त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो ह्या खडकावरती मी माझी मंडळी रचेन. मग मंडळी रचणारा, बांधणारा कोण आहे? येशू ख्रिस्त. बरोबर आहे. येशू ख्रिस्त म्हणाला मी माझी मंडळी रचेन. मग याजक पाळक कोण आहे? हालेलुया. परमेश्वराच्या इच्छेमध्ये नेमलेला हा एक कारभारी आहे. मंडळीचं तुमचं तारण करणं पाळकाकडे नाही आहे, याजकाकडे नाही आहे. तारण केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. पण ही सेवा, मध्यस्थीची सेवा करण्यासाठी परमेश्वराने सेवकाला, पाळकाला निवडलेला आहे, याजकाला उभा केलाय. वाचा 16:18. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. तर परमेश्वराने मंडळीची रचना केली ज्यावेळेस पेत्राला पुत्राचं प्रगटीकरण झालं, येशू ख्रिस्ताचं. कळतं मी काय म्हणतो? लक्ष देऊ नाही का? आज मला येशूची ओळख नव्हती. पास्टरने त्यांची साक्ष सांगितली, त्यांना येशूची ओळख नव्हती. ही देवाची कृपा, आम्हाला येशू कळला. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? ह्या खडकावर म्हणजे तुझ्याद्वारे मी माझी मंडळी रचेन. माझ्या प्रियनो, परमेश्वर त्याच्या याजकाला, सेवकाला, पाळकाला निवडतो, त्याचं प्रगटीकरण देतो आणि मग परमेश्वर त्याचं काम तो करून घेतो. हे माणसाचं काम नाही आहे प्रिय, हे परमेश्वराचं काम आहे. इफिसकरास पत्र 4 अध्याय, पटपट जाऊया आपण. इफिस 4. आणि हे परमेश्वराने हे दिलेलं, हे परमेश्वराचं काम आहे. ह्या मंदिरामध्ये ह्या मंडळीची सेवा वाढण्यासाठी परमेश्वराने नियुक्त केलेला आहे. इफिस 4 याचा 11 वचन बघा. इफिसकरास पत्राचा 4 अध्याय 11 वचन. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. कोणी नेमलं? त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने, देवानेच हे नेमलेलं आहे. हे मी माझ्या इच्छेनं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सर्व जागे आहेत, ऐकत आहे. सैतानाला वाव देऊ नका, सैतानाला हेच नको आहे. काही काही लोकांना चर्चमध्ये, मंदिरामध्ये आल्यानंतर चांगली झोप लागते, माहिती आहे तुम्हाला? घरात झोप लागत नाही. जरा उठवा, एकमेकाला उठवा, जरा उठवणं गरजेचं आहे. सैतानाला हेच नको असतं तुम्ही देवाचं वचन ऐका. बरोबर आहे ना? जर आपल्या बाजूला जर बघा कोण जागा आहे का झोपले बघा. जरा झोपला असं हळूस प्रेमाने चिमटा काढा. त्याने, देवाने, लक्षात ठेवा माझ्या प्रिय, हे माणसाने नव्हे, हे माझ्या इच्छेने घडलेलं नाही. ज्यावेळेस प्रभूने माझं नेमणूक केलं, म्हणजे मी प्रभूला ओळखलं 1985 मध्ये, मला काहीच समजलं. मी एवढंच मी म्हटलो, ज्यावेळेस प्रभूने माझ्या जीवनात अद्भुत कार्य केलं, मी देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतला, प्रभूने माझ्या जीवनाचं समर्पण केलं, आणि एवढंच मी म्हटलं, मला जे समजलं
प्रभू कुंभार आणि मी माती आहे त्याच्यात. आणि प्रभूला एवढीच मी प्रार्थना करत लागलो, प्रभू तू कुंभार आहेस, मी माती आहे, तुला पाहिजे तसं मला तू घडव आणि तुझ्या सेवेसाठी तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. माझ्या प्रियनो, ह्या पुलपीटवरती पुढे येऊन सेवा करण्याची माझी योग्यता नाही, पण प्रभूने ती योग्यता दिली. कारण त्याने, कोणी? देवाने, त्याने, कोणी प्रेषित, कोणी संदेशती, कोणी सुवार्थी, कोणी पाळक, कोणी शिक्षक, हे परमेश्वराने त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या मंडळीच्या सेवेसाठी, त्यांच्या वाढीसाठी परमेश्वराने सेवा नेमून दिलेला आहे. मग मला आता प्रश्न तुम्हाला करायचा आहे, मग पाळक हा नक्की निवडलेला, देवाने नेमलेला हा सेवक आहे, कारभारी आहे. पास्टरचा मुलगा कुठला? विटा तुमचं काय आहे? नाता होत आहे तिथे तुमचं? का म्हणून विट्यामध्ये त्यांनी यावं? का त्यांची होय बाबा काय पूर्वजांच्या मुळे त्यांना 50 एकरची रान होतं इथं आणि म्हणून त्यांनी इथं विटामध्ये यावं? माझ्या प्रिय समजून घ्या तुम्ही, प्रभू तुमच्यावर प्रेम करतो म्हणून परमेश्वराने निवडलं, नेमलं. योहान 15:16 मध्ये काय सांगतं? आपण देवाला नाही, देवाने आम्हाला निवडलं आणि नेमलेला. परमेश्वरी तारण त्यांचं इस्लामपूरमध्ये केलं, पण देवाने त्यांना नेमलं कुठं? विट्यामध्ये. हे तुम्ही आणि मी समजून येणं खूप गरजेचं आहे. सोयीचे त्यांना होय बाबा गव्हर्नमेंटची नोकरी होती, त्या काळामध्ये 50,000चा पगार होता, बदली झाली आणि इथं सेवेला आले. तसं आहे का? कुठल्या संस्थेने त्यांना इथं पाठवलं आहे का? हे तुम्ही आज समजून घ्या. माझ्या पाळकाचं काय जबाबदारी आहे? पाळक कोण आहे? सेवक कोण आहे? हे माणसाकडून निवड नाही, हे देवाला नेमलेलं काम आहे. हे तुम्ही जे मंडळीचे आहात, हे ख्रिस्ताचं शरीर आहे. ह्या मंडळीचा मस्तक हा ख्रिस्त आहे आणि पाळकाला, याचकाला परमेश्वराने नेमलेला आहे. मग प्रश्न आहे, एक प्रश्न मला तुम्हाला कळतो. आज तुम्ही मी प्रभूच्या मंदिरामध्ये आहोत, प्रभूच्या भक्तीला, आराधनेला येतो, येशूला ओळखतो, पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक खूप मोठी गोष्ट संघर्ष पण बघतो. पहिलाही होता, पण आता उलट जास्त म्हणायला काय हरकत नाही. काय बघतो आपल्या जीवनामध्ये? कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या नोकरदारीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या शेतीवाडीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, लेकरांच्या शिक्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट बघतो. काय माहिती काय? संघर्ष. तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट पाहतो की आपल्या जीवनामध्ये कुठेतरी अपयश आहे. जर प्रभूला स्वीकारल्यानंतर सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये काही संघर्ष आहे, तर देव कुठं चुकत आहे का? माझ्या प्रियानो, मला वेळ नाही सांगायला की कसं आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलं, पण ज्यावेळेस मी प्रभूला ओळखलो, एकच मी केलं, मी तुम्हाला सांगितलं, माझं जीवन मी प्रभूला संपूर्णपणे दिलं. आपल्या मराठी भाषेतला एक शब्द आहे, एक घाव दोन तुकडे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला मी ओळखलो, मी प्रभूला त्याच रात्री म्हटलं, प्रभू एक घाव दोन तुकडे. आजपासून, आज नाही आत्तापासून, म्हणजे रात्रीची वेळ, प्रार्थना संपलं, म्हटलं आजपासून, आत्तापासून प्रभुदेव माघार जीवन नाही, जुना जगिक जीवन नाही, इथून पुढचं जीवन केवळ मी तुझ्यासाठी जगेन. आणि त्याचा परिणाम परमेश्वरनं आज इथं उभं केलं. माझ्या प्रियानो, आमच्या जीवनात पण संघर्ष आहे, पण ही आपली विश्वासाची फरक आहे. मत्तई 6:33 वाचा. प्रभूचं हे वचन आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाद्वारे जगेल.
मत्ती 6 काय म्हणतं? 33 ना? मत्ती 6:33 वाचा. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर ही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर तुम्ही कधी पहिल्याने. हा, मोठ्याने जरा पहिल्याने. सगळ्यांनी म्हणाल. पहिल्याने. माझं एक उत्तेजन तुम्हाला आहे. जर वाचायला येत नसेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. प्रार्थना करा, प्रभू ते सुद्धा कृपा करू तुम्हाला. पण जर तुम्हाला वाचायला येत असेल, प्रत्येकाला आपलं स्वतःच बायबल आपल्याकडे नेहमी पाहिजे. ज्यावेळेस जेवायला बसतो दुसऱ्यांच्या ताटात चालतं का आपल्याला? बायबल मात्र दुसऱ्यांच्या ताटात. तर पहिल्याने, तुम्ही पहिल्याने, दुसऱ्या भाषेमध्ये प्रथम. कधी? प्रथम. पहिला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत, पृथ्वीवर जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पहिल्याने देवाचं राज्य. कोणाचं राज्य? आपण नेहमी आपलं राज्य बांधायचं बघतो. काय नाही, आता एकच आहे बघा, नोकरीला आता घर एक बांधणार आहे बघा. कोणाचं राज्य? मी म्हटलं का? पण आपण करतो ना. वचन काय म्हणतं? पहिल्याने तुम्ही देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यास जटा, म्हणजे ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला. कोणत्या गोष्टी? ह्याही सर्व गोष्टी. माझ्या प्रियनो, आपल्या जीवनामध्ये आज मला माहिती नाही, ऍक्च्युली पास्टरने जे टायमिंग सांगितलं त्या टायमामध्ये मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. थोडा मला प्रवासाचा उशीर झाला. टायमिंग काय चर्चचं पास्टर? 11ला सुरू करतो वर्षिप. 11ला वर्षिप सुरू करतो, म्हणजे प्रार्थना सुरू होते. काय काय लोक सकाळी बिझी असतात. काय माहिती आहे? घरातली भांडी धुणं करणं, स्वयंपाक करणे. मग काही लोकांना सकाळीच कामं सुचतात, भाऊ लोकांना, बंधू वर्गांना. त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जायचं, मग ते काम करून मग नंतर आपण चर्चला यायचं तुमच्याकडे. कधी? प्रार्थना संपत आला. मग हे पहिले नाही का? आपल्या जीवनामध्ये उठल्यानंतर आपण पहिल्याने देवाला धन्यवाद देतो का? माझ्या प्रियनो, लक्षात ठेवा, आपण रात्री झोपलो, सकाळी उठलोय, देवाची कृपा आहे. मी पहिला उठलो की बिछाण्यात तर देतोच, पण उठून बसून पहिला देवाला धन्यवाद दिल्याशिवाय बिछाना सोडलो. हा एक आपला नवीन जन्म आहे. आज आपण उठलो ही देवाची कृपा आहे. कित्येक लोक, कदाचित तुम्ही आज गेला तुम्हाला समजलं, हो रात्री झोपले होते, चांगलं बोलून झोपले आणि सकाळी कळलं मला गेले माणूस. काय सांगायचं हो? तरुण व्यक्ती चालले. गेल्या 15 दिवसापूर्वी मला एक बातमी समजली, 35 वर्षाचा पोरगा अटॅक आला आणि गेला. काय सांगता येत नाही, तरुण म्हाताऱ्यांमुळे आता काय राहिलेलं नाही. सगळ्यांना सगळे आजार आहेत, सगळं काय काय प्रॉब्लेम सुरू आहे. कोणाची गॅरंटी नाही आता अजून 10 वर्ष आणि 50 वर्ष जगेल, कोणाचीच गॅरंटी नाही. आज उठलोय, देवाची कृपा. रविवार हा सुट्टीचा दिवस नाही. 6 दिवस काम केलं. प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. माझ्याकडे काय काय ठिकाणी MIDC एरियामध्ये मंगळवारी शुक्रवारी सुट्टी असते. तो त्यांच्यासाठी सभा दिवस आहे, तो सुट्टीचा दिवस आहे. म्हणजे आठवड्यामध्ये तुम्ही 6 दिवस काम केलं तर एक दिवस हा देवाचा दिवस आहे, तो प्रभूचा दिवस, शब्दात दिवस आहे. आणि त्या दिवशी आपणासाठी सर्वात मोठं प्रथम स्थान काय असेल तर देवाच्या मंदिरामध्ये. देवाचं राज्य
व त्याचा नीतिमत्व मिळवणं म्हणजे पहिलं स्थान देवाला देणं. मग तुमचं काय काम असेल तर करा. शब्बात दिवस हा सुट्टीचा दिवस नाही. शब्बात दिवस हा देवाचा दिवस आहे. इंग्लिश मध्ये खूप सुंदर आहे. सबात डे इज नॉट अ हॉलिडे, इट्स अ होली डे. तो पवित्र दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही. काय सुट्टी आले, पाहुण्याकडे गेलो. काय सुट्टी आले, त्याच्या लग्नाला गेलो. काय सुट्टी आले, जरा हेच करायला गेलो. इकडेच गेलो तिकडे गेलो, पण खूप सुख नाही. कंटाळा, जर झोपलो होतो, तब्येत बरी वाटत नव्हती, पण ड्युटीला तब्येत बरं वाटू दे न वाटू दे, तिथं मात्र टायमात पोहोचणार. चर्चला काय चालते गेले तर उशिरा, ही आपली वृत्ती आहे. माझं चर्च शार्प. मी फेसबुकवरती दर रविवारी माझं 10:30 ते 12:30 पर्यंत माझं चालू असतं. दर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता फेसबुकवरती लाईव्ह असते. चर्च 10:30 तर माझी मुलगी आहे विचार 9:45 9:30 मी चर्चमध्ये हजर असतो. कोणी येऊ दे ना येऊ दे, मी कोणा माणसासाठी नाही करत. देवानं मला निवडलेलं, माझं करतो. मी इथं देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, देवाच्या उपस्थितीत पहिला वेळ घालवतो. तुम्ही इथं चर्चमध्ये, मंदिरामध्ये पालकासाठी, आमच्यासाठी येत नाही, तुम्ही देवाला भेटायला. कारण जिथं दोघं तिथं माझ्या नावामध्ये येतात, तिथं मी आहे येशू ख्रिस्त म्हणतो. तर येशू आपणामध्ये, तुम्ही त्याला भेटायला येता. तर म्हणून स्तोत्र संहिता 84 मध्ये दावीद काय म्हणतो बघा. स्तोत्र संहिता 84 पटपट जाऊ आपण. स्तोत्र संहिता 84 याचं पहिलं दुसरं वचन 122 मध्ये पहिल्या वचनामध्ये म्हणतो दावीद म्हणाला, ज्या लोकांनी मला म्हणाले चला आपण परमेश्वराच्या घरामध्ये जाऊ, त्यावेळेस मला आनंद झाला. काय तुम्हाला देवाच्या घरामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये, प्रार्थनेमध्ये तो मला तो आनंद होतो का? काय असं वाटतं की काय रे बाबा आता जायला पाहिजे, प्रार्थनेला जायला पाहिजे. जसं काय होतं आपण देवावर उपकार करणार आहोत प्रार्थनेला. वाचा 84 मध्ये काय म्हटलेलं आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. तुम्हाला आणि मला देवाच्या उपस्थितीमध्ये येणं हे बिल्डिंग नाही माझ्या प्रिय. देवाच्या उपस्थितीमध्ये येणं तुम्हाला रम्य वाटतं का? तुम्हाला आनंद वाटतो का? तो तुम्हाला उत्साह येतो का? काय म्हटलंय. हे सेनाधीश परमेश्वर तुझी निवासस्थाने, म्हणजे तुझं उपस्थितीचं घर, निवास मन किती रम्य, किती सुंदर आहे. वाचा. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा. माझ्या जीवाला, कोणाला? माझ्या जीवाला. माझ्या जीवाला कोणाची? परमेश्वराच्या अंगणाची. परमेश्वराच्या अंगणाची मला उत्कंठा लागली असून. काय उत्कंठा लागलेली आहे का आपल्याला? परमेश्वराच्या घरामध्ये येण्याची उत्कंठा लागलेली आहे का? देवाचं राज्य प्रथम येऊन हे आहे माझ्याकडे. आयुष्यभर आपल्याला काम आहे. जर आपल्या जीवनात यश बरकत जर बघायचं असेल, आपण सगळं काही असून आपण देवाला सुद्धा ओळखतो, प्रार्थना सुद्धा करतो, पण तरी आपल्या जीवनात संघर्ष, आपल्या शैक्षणिक भागामध्ये बघा तुम्ही, आपल्या शेतीवाडीमध्ये कष्ट करतो पण यश मिळत नाही. आपण काम करतो पण काय म्हणतो माहितीये का, काय आता महिना अखेर आला हो, जरा कडकी चालली, आम्ही कुठल्या नोकरीला जात नाही. तुम्ही माझ्या घरी या, माझं तुम्हाला प्रेमाचं आमंत्रण आहे, कधी पण या. मिरजे आता पण मी भाड्याच्या घरात राहतो, जसं पासनचं आमचं बिल्डिंग पण तुम्ही बघू शकता. माझी बायको एका शाळेमध्ये शिक्षिका, आता ती आली नाही कारण तिथं चर्च ती घ्यायला लागली. प्रायव्हेट स्कूलमध्ये, आम्हाला काही गव्हर्नमेंट नोकरी नाही. आणि मी पास्टर म्हटल्याप्रमाणे माझी गाडी आहे, मी स्वतः चालवतो, ड्रायव्हिंग करून व्यवसाय करतो आणि आमचं घर चालतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रिया, मला ज्या दिवशी मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलो त्या दिवसापासून आजपर्यंत लग्न झाल्यावर सुद्धा मला कधीही मी म्हटलं, कधीही माझ्या आयुष्यामध्ये कडकी हा प्रकार मी अनुभव घेतला.
कधीही. बँक बॅलन्स आमच्याकडे लाख रुपये नाही आहे, जास्त नाही आहे, पण कमी तर नाहीच. कधी माझ्या बँकेत पैसे संपले, घरात माझी लेकरू पण लहानाचं मोठं जर विचार की पैसे नाही आहेत म्हणून हे आज नको आणायला, हे आज कॅन्सल करावं कारण पैसे नाही आहेत म्हणून हे नको खायला, असं कधीच होत नाही, कधीच नाही झालं. माझ्या प्रेरणा खूप माझ्या जीवनामध्ये ह्या बाबतीमध्ये मी खूपसं काही शिकू शकतो. म्हणून म्हटलं ना माझी वेळ नाही आज, पण थोड्या वेळामध्ये आज मी खूप काही सांगायचा प्रयत्न करतो. संघर्षामधून, श्रापामधून परमेश्वराने मला बाहेर काढलं, कर्ज बाजारातून बाहेर काढलं. गेल्या वर्षामध्ये माझी पत्नी 12,000 रुपये तिला पगार, 15,000 ते कटिंग वरून 12,000 हातामध्ये मिळतं. माझा जर बिझनेस कधी असला तर असतो, नाही तर आता कारण बिझनेस खूप तो टन झालेला. तशा परिस्थितीमध्ये पहिला कर्ज होतं प्रभूकडे यायच्या अगोदर, ते वडिलांचं कर्ज होतं, ते खूप मोठी ती स्टोरी करण्याच्या मुळे. पण 3 वर्ष मागं ही गाडी माझी 2010ची मॉडेल इनोवा आहे, ती विकून मी वरचं मॉडेल घ्यावं म्हणून मी प्रयत्न केला. एक गाडी बघितली, त्याला ऍडव्हान्स 3 लाख रुपये दिले आणि त्या गाडीवाल्याने आम्हाला फसवलं. कोर्ट केस चालू आहे. 1.5 लाख रुपये ज्या ही गाडी जी घेणार होते त्यांनी मला पैसे दिले होते आणि आमचा ऍडव्हान्स आम्ही 3 लाख रुपये त्याला देऊन बसलो. 1.5 लाख रुपये दिले, त्या दुसऱ्या 5-6 माझी गाडी घेणार होते, त्यांचे पैसे द्यायला म्हणून आम्ही कर्ज काढलो. आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट नोकरीवर नसताना गेल्या वर्षामध्ये 88,000 रुपयेच आम्ही कर्जातून बाहेर पडलो. कष्ट त्रास नाही असं नाही, पण आमच्या जीवनामध्ये कधी आम्हाला देवाला कमी किंवा त्रास किंवा असं खच्चीकरण परमेश्वर कधीच होते नाही. आम्ही कधी कधी काय गोष्टीमध्ये आम्ही काय म्हणतो, बाबा भाजी संपू दे, आज मच्छी नको आणा. आम्ही म्हणतो कधी कधी मच्छी आणायला नको आज, का असं नाही की पैसे नाही आहेत म्हणून. भाजी आहे पहिला ते संपूया आणि मग उद्या तुम्ही मच्छी आणा. कळतं मी काय म्हणतो? पण हे नाही आहे म्हणून, पैसे नाही आहे, कडकी आहे, महिना अखेर आहे म्हणून आपण हे करायला नको, कधीच नाही. कधी आमच्या घरी कोणी आलाय आणि उपाशी गेला असं कधीच नाही. माझ्या प्रियो, हे देवाचं राज्य मिळवणं म्हणजे आहे. मग आता प्रश्न हा पडतो, आपल्याला खरं देवाच्या मंदिराची उत्कंठा लागली आहे का? आणि पुढे काय म्हणतात सिस्टर वाचा, उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. तो झुरत आहे. काय तुमचा जीव देवाच्या उपस्थितीत झुरत आहे? माझं देवाला प्रार्थना ही आहे, देवा तुझ्याशिवाय मला एक क्षण सुद्धा जगायचं. जर तसं जर होत असेल मग त्याच्यापेक्षा बेस्ट एक काम कर, पृथ्वीवरचं जीवन माझं संपून टाक. कारण आज जर मी जिवंत आहे त्याच्यामुळे, जर तोच जर माझ्या जीवनात नसेल त्याच्याशिवाय माझं जीवनच नाही. कारण जर मी येशू ख्रिस्ताला 85 मध्ये जर स्वीकारलं नसतो, मी कधीच आत्महत्या करून गेलो असतो. 90 मी बघितला असता का मला माहिती. पण आज ह्या 25ला मला 40 वर्ष होता. ही देवाची कृपा आहे. माझं जीवन मी प्रभूला समर्पित केलं. माझा जीव देवासाठी जुळतो. माझा प्रत्येक श्वास, प्रत्येक माझा विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये एकच इच्छा असेल, देवाच्या गौरवास. आमचं मोठं बिल्डिंग आहे, वाटणी झालेलं नाहीये. आता खूप मोठी स्टोरी आपण सांगत नाही. माझ्या घरच्यांनी पण मला खूप वर्ष काही 1 रुपया सुद्धा दिला नाही. पण देवाने आम्हाला काही कमी केलं. पण माझी प्रार्थना सेवकांसाठी नेहमी आहे, प्रत्येक मंडळासाठी, प्रत्येक प्रार्थनासाठी, प्रभू प्रत्येक सेवकांना सेवेसाठी स्वतःचा उपासना मंदिर असो. मी कुठं त्यांच्याकडे आलो, कुठे किती हॉल झाले, पण कितीदा तरी मी आलो. मला कधी आता कितीदा 2-3दा तरी येऊन गेलो या हॉलमध्ये. पण कधी कधी असंच नाही, अरे पासून विचारत कुठं आहे, कुठे यावं म्हणतात, अरे आता स्वतःच झालं की. कळतं मी काय म्हणतो? ही माझी प्रार्थना आहे, प्रत्येक मंडळीला स्वतःचं उपासना मंदिर असा आणि प्रभूने तुम्हाला दिले, प्रभूचं गौरव असो. आणि टाळावा देवाचा. आणि माझं प्रिय, हे माझं होत आहे की प्रभूचं घर
प्रभूच्या घरासाठी, प्रभूच्या सेवकांसाठी माझं ओझं आहे, माझं मन तळमळतं. मी लोकांसाठी प्रार्थना करतो. आणि देवाने असा अद्भुत चमत्कार केला. बरोबर ह्या डिसेंबरला 1 वर्ष झालं. अचानक माझ्या भावाने मला सांगितलं, प्रॉपर्टीतला काही हिस्सा मला दिलेलं नव्हतं. त्यांनी मला 4 दुकान राहायचा एक मोठा हॉल दिला आणि एक दुकान पण मला दिलं. मी काय म्हटलं, 4 दुकान राहायचा एक हॉल दिला मला. 40 बाय 25 एक हॉल आहे. ते जर मला 4 दुकान गाळे दिले असते पैसा जास्त मिळाला असता. बरोबर आहे, भाड्याने दिलं असतं तरी 5-5 हजार जरी म्हटलं तर 5-20 हजार मला भाडं मिळालं असतं. अजून 80 आरामामध्ये राहिला असतो ना. पण मला त्याचा आनंद नाही. पण आनंद याचा आहे त्यांनी ते मला हॉल दिला. कारण ते हॉल दिल्या नोव्हेंबरला त्यांनी दिले, डिसेंबर 3 तारखेला तिथं आम्ही चर्च शिफ्ट केलं. आता प्रत्येक रविवारी त्या हॉलमध्ये प्रभूची आराधना. गेल्या डिसेंबरमध्ये जसं तुम्ही सुंदर असं पडदा लावलाय, माझी पण इच्छा होती कधी आमच्या मंदिरामध्ये पण तुम्हाला बघायला सुंदर असं प्रार्थनेचं घर प्रभूने उभा केले. मला परमेश्वराच्या घराची, अंगणाची उत्कंठा लागली. मला माझा प्रॉपर्टी करण्यामध्ये, पैसा मिळवण्यामध्ये, माझ्या प्रिय उपदेशकामध्ये म्हटले सर्व काही व्यर्थ आहे. सर्व काही व्यर्थ. पृथ्वी तलावरती मनुष्य कष्ट करतो, पैसे मिळवतो, हे पाहिजे ते पाहिजे, आणि मनुष्याची हाव इच्छा काय माहिती, लिफ्ट दिला, गाडी दे दे, बंगला दे दे, ये दे दे, वो दे दे. हीच लोकांची प्रार्थना आहे. पण माझ्या प्रियानं, आम्ही देवाच्या राज्यासाठी धडपडतो, कारण आम्ही त्या नाशाकडे चालवतो. देवाने आम्हाला तिथून वाचवलं. आणि आज आम्ही जगत असताना आमची तळमळ, आमची इच्छा आहे की अनेक जीवनांचं तारण व्हावं, अनेक जीव त्या नाशातून वाचलं जावं देवाच्या राज्यामध्ये. ही आमची तळमळ असते. म्हणून दावीद सुद्धा म्हणतो की देवाच्या घरासाठी, देवाच्या अंगणासाठी माझी उत्कंठा असून तो झुरत आहे. जे काय आज आम्ही करायची इच्छा करतो, देवासाठी करायची इच्छा. पुढे असं म्हटलेलं माझ्या प्रियनो, मनुष्याला, योहान 3 वाचा पटकन, योहान 3:27, मनुष्याला जोपर्यंत देव देत नाही तोपर्यंत काहीच येत नाही. योहान याचा 3रा अध्याय 27 काय म्हटलेलं आहे? योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. हॅलो, सर्वांचं लक्ष इकडे. काय म्हटलेलं आहे? स्वर्गातून मनुष्याला काही दिल्या वाचून काहीच मिळत नाही. आज काय म्हणतो माहिती आहे? होय, माझं घर आहे, स्वतःच घर आहे. त्या घरावरती काय नाव असतं? जॉन रॉबर्ट आर्बर्टी. माझं घर, गाडी, होय माझी गाडी आहे. गेल्यानंतर कोणाची गाडी? कोणाची गाडी? होय, माझ्या नावावरती तर 15 एकरचं रान आहे. गेल्यावर किती लागतं? 6x3 बस है ना. वेळ आहे माझ्याकडे प्रियानं. आणि असं वचन काय म्हणतं माहिती आहे? 6x3च पिढ्यानपिढ्यासाठी ती जागा ठरते कायच. बरोबर आहे ना. आमचे आजोबा गेले तर तिथंच त्यांना ठेवलं, त्याच्यामध्येच घाल. काय काही ठिकाणी जागा कमी असल्यामुळं त्याच्यातच घालायचं. मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच नाही. आज जर चांगलं आरोग्य आहे, स्वर्गातून आहे. आज चांगलं घर आहे, देवाने स्वर्गातून दिले. आज चांगली नोकरी आहे, देवाने स्वर्गातून दिले. सगळं जे आज तुमचं माझं म्हणून जे नाव जे आपण लिहितो का नाही, हे लेकरू काय म्हणतो आपण? माझं लेकरू आहे. माझं लेकरू पण देवाला दिलेलं आहे. हे माझं शब्द आहे. हे लेकरू आज देवाने आम्हाला दिले नव्हतं, पण कोणाचं लेकरू आहे ते? देवाचं वरदान आहे. देवाला दिलेली धनसंपत्ती आहे. हे देवाला दिलेलं आहे. आपण तेच विसरतो आणि आपण नुसतं धनसंपत्ती म्हणतो. माझी धनसंपत्ती, माझी गाडी. अरे पण देवाला दिल्याशिवाय तुम्हाला मला काहीच मिळत नाही, हे आपण विसरून टाकतो. म्हणून माझ्या प्रियनो, आपण गीत गाताना सगळी गाताना तुम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. खायला पियाला, राहायला घर दिलं, गाडी दिलं, बंगला दिला, भाऊ दिलं, बहीण दिलं, मंडळी दिलं, सगळं गातो आहे की नाही? कोणी दिलं?
देवाला दिली. नुसतं गीत गाऊ नका, त्याच्याबरोबर हे गा की प्रभूने मला दिली. आज जे आपल्याकडे आहे हे प्रभूने दिल्याशिवाय आपणाला मिळत नाही. पण पुढचा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नका, एक 5 मिनिटामध्ये या ठिकाणी. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ह्या मंदिरामध्ये येतो माझ्या प्रिय, नेहमीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस यरूशलेमचं तट पडलं होतं त्यावेळेस नेहमी ते बांधायसाठी जातो. आणि ज्यावेळेस बांधल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या घरामध्ये तिथं याजक लोक होते, तिथं वाजवणारे पण होते, पण त्या सगळ्या लोकांनी सोडून ते यरूशलेममध्ये कामासाठी गेले होते. लक्ष देऊ नये का काय म्हटलेलं आहे? देवाच्या मंदिरामध्ये याजकही होते, वाजवणारे पण होते, पण त्यांनी ते सगळं सोडून आपल्या कामासाठी, उपजीविकेसाठी त्यांनी यरूशलेमात परत गेले. याचं कारण काय माहिती आहे? फक्त हात वर करा. किती लोकांना गव्हर्नमेंट नोकरी आहे का कोणी? तर किती लोकांकडे 1 एकरच्या वर रान आहे? रान म्हणजे शेती. बरेच जण असतो काय, पाकाचं किती रान आहे, किती शेती येते त्यांचं बंगला आहे. त्यांनी इस्लाम पुरुष सोडून, स्वतःच गाव सोडून त्यांनी विटामध्ये आलेले आहे. प्रभूची वाणी ऐकून प्रभूसाठी. आज तुमच्या आता काल परवाच बोलता बोलता एक विषय झाला की आता गव्हर्नमेंट नोकरीला आता आठवडा वेतन पण लागतं, बरोबर आहे ना? जे तुम्ही बाकीचं काम करता, तुम्हाला वाटतं ना तुमचा पगार वाढला पाहिजे, बोनस मिळतोय ना तुम्हाला कामा ठिकाणी? पाळकाला बोनस देता तुम्ही? देता बोनस? तुमच्या पाळकाला तुम्ही पगार देता? तो कोणाचा सेवक आहे? कोणाची सेवा करतो? देवाची सेवा. तुमची सेवा म्हणजे देवानं तुम्हाला इथं आणले, तुम्ही ख्रिस्ताची मंडळी आहात, शरीराचे भाग आहात. त्यांनी तुमची सेवा करत असताना त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची होती? म्हणून प्रभू मलाखीच्या पुस्तकामध्ये म्हणतो 3ऱ्या अध्यायामध्ये, तुम्ही मला लुटलेला आहे. आपण म्हणतो अरे आम्ही देवाला कुठे लुटले? देवाचं राज्य व नीतिमत्व प्रथम मिळव, म्हणजे आपलं जे काही आहे प्रत्येक गोष्टीचा 10वा भाग देवाला दिला पाहिजे. फक्त पैसेच नव्हे, पैसे तर दिलंच पाहिजे. दररोजचा तुमचा 10वा भाग, तुमचा वेळेचा 10वा भाग प्रभूसाठी दिला पाहिजे. तुमचा 10वा भाग मंडळीच्या सेवेसाठी दिला पाहिजे. तुमचा दशांश पैशाचा 10वा भाग तुम्ही दिलं पाहिजे. प्रथम फळ, तुमचं शेतातलं फळ तुम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे. हे माणसाची आज्ञा नाहीये. मलाकी 3रा अध्याय 10वं वचन वाचा. मलाकीचा 3रा अध्याय. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळ्या दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षत्व नाही याविषयी माझी प्रतीती पहा. कधी कधी एवढा पण कमवतो, सगळं आहे, पण आपल्याला यश आणि शांती बघतो, समृद्धी नाही. का? आपण देवाचं निवडायचा प्रयत्न. काय देवाचं? शपथ दिवस हा देवाचा दिवस, प्रार्थनेचा दिवस हा देवाचा दिवस आहे. ते सोडून आपण कामावर गेलो, यश मिळणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो. तुम्हाला आज आम्ही सगळं सोडून का प्रभूला आमचं जीवन दिलं? तर प्रभूला आमचं जीवन आश्रित केलं. आज आमची इच्छा एकच आहे, आम्ही प्रभूला संतुष्ट करा. तर ज्यावेळेस आपलं दशांश आणि अर्पण परमेश्वराच्या घरामध्ये, का किती सुंदर बांधलं हो. आता किती जण तुम्ही इथं बसून छान फॅनचं वारं घेणार आहे ना? प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. सुंदर असं फॅन, लाईट लावलेलं, एवढं सुंदर असं तुम्ही सगळं काय बांधलेलं आहे. त्याचं लाईट बिल कोण भरणार? परमेश्वराच्या घराची
आपल्याला काळजी पाहिजे. तुमच्या घराचं लाईट बिलचं तुम्हाला येतं ना विचार, अरे बाबा आता बिल आलंय भरायला पाहिजे. पण देवाच्या घरची काळजी कोण करणार? आपण काय म्हणतो, आपण ख्रिस्ताची मंडळी आहे, हे कोणाचं मंदिर आहे? तुमचं आहे. ज्यावेळेस म्हणजे आपलं म्हणतो, आपलं कर्तव्याची काळजी घ्यायची. आणि ज्यावेळेस हे करतो, 11 वचन काय म्हणतं बघा, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळणार नाही. म्हणजे प्रभू म्हणतो, जे तुमचं आणि माझं जे नासाडी खाणारा जे श्राप आपल्यावरती आहे, जे यश आपल्याला मिळत नाही, ज्यावेळेस आपलं दशांश आणि अर्पण परमेश्वराला देतो, माझ्या प्रेरणा प्रभू म्हणतो मी त्याला धमकावे. कोण धमकवणार? ज्यावेळेस आपण देवाचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यास जगतो, त्यावेळेस आपण देवाला आपण ही करतो की देव आपल्या प्रत्येक गोष्टीला आशीर्वाद करतो. जे खाणारा जे आहे त्याला तो धमकावणारा परमेश्वर आहे. शेवटची गोष्ट मला सांगतो, आपण खूपसे कार्यक्रम करतो, खूपसे कार्यक्रम, वेळाभावाला फास्ट जाणं गरजेचं पडा. खूपसे कार्यक्रम करतो, लग्नाची पार्टी, बर्थडे पार्टी, किती हजार खर्च करतो आणि आपली इच्छा काय पाळताना प्रार्थना करतो. आपण पाळताचा किती आदर करतो माझ्याकडे. पटकन वाचे 1 थेसलोनिकी 5, 1 थेसलोनिकी 5 याचं 12 आणि 13. 1 थेसलोनिकी 5, 12 आणि 13 काय म्हटलं? बंधुजनो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही त्यांच्या कामामुळे जे सेवा याजक लोक करतात त्यांना तुम्ही प्रीतीने अत्यंत मान द्या. आणि काय म्हटलं 12 वचन, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावरती असतात व तुम्हाला बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करा. मी नाही सांगत, हे प्रभूच वचन. 1 तिमोथेचा 5वा अध्याय, शेवटचं वचन बघूया आणि 1-2 वचन संपूया. 1 तिमोथेचा 5वा अध्याय आणि 17 वचन 18 वचन. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. काय म्हणतात? जे वडील, म्हणजे जे सेवक वर्ग, पाळक वर्ग, जे याजक लोक आहेत, चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास पात्र आहे. आपल्याला प्रमोशन पाहिजे, पगार पाहिजे, डबल पाहिजे, जास्त पाहिजे. माझ्या प्रेरणा तुम्हाला काय वाटते? वचन तयारी करणं शिकवणं काय माणसाच्या बुद्धीचं काम नाही. मी माझं मोठं पण नाही सांगत, पण तुम्हाला समजू दे म्हणून मी सांगतो. देवाजवळ बसल्याशिवाय आम्हाला मिळत नाही. रात्री 2 वाजता मी प्रार्थना करून तुमच्यासाठी देवान दिलेलं वचन मी तयार केले. रात्री 3:30 माझी मुले आल्यापासून माहिती विचारा, देवाच्या उपासना येण्या अगोदर आम्हाला देवाजवळ बसावं लागतं. तासन तास आमचं काम सोडून, कधी कधी शनिवारची वेळ अशी येते, दिवसभर लोक आमच्या घरी असतात. तुमच्यासारखे प्रार्थनेला मी काय म्हणू? एवढं का मी बिझी आहे, जाओ तुम्ही घरी म्हणणार आहे? प्रॉब्लेम घेऊन येता रात्री 12 पर्यंत आमच्या घरी बसतात तर आम्ही तुम्हाला नाही म्हणणार आहे? तुमचा प्रॉब्लेम असतो, प्रार्थना करतो आणि मग वचन इथं रविवारी सकाळी वचन द्यायचं आम्हाला. रात्री देवाजवळ बसायला लागतं. देवा शिकव, कारण तुझ्या लोकांना शिकवायचं आहे. आमच्या बुद्धीचं नाही. माझी प्रेम, मी एवढा हुशार ज्ञानी नाही आहे, आम्ही एवढं योग्यतेचं नाही. प्रभूची कृपा, प्रभूचं ज्ञान प्रभू भरतो, आम्ही एक माध्यम आहोत. म्हणून म्हटलेलं आहे, जे तुमच्याकडे विशेष करून उपदेश व शिक्षण याबाबतीत श्रम येतात, ते दुप्पट सन्मानास पात्र आहे. आज आपण जगातले मोठे मोठे संत्री मंत्री लोक आले तर आपण खूप त्यांना सन्मान देतो. पण माझ्या प्रेरणा, मी तुम्हाला सांगतो, देवाच्या सेवकाचा आदर करायला शिका. असं समजू नका पास्टरने मला सांगितले म्हणून मी तुमच्याशी बोलतो, नाही, गैरसमज करून घेऊ नका. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाचा आदर करता, तुम्ही देवाचा आदर करता. हालेलुया.
आणि शेवटचं वचन सांगतं, दुसरं करीन. वाचूया पण 9वा अध्याय. जे काय तुम्ही करता, जे तुम्ही देता माझ्या प्रियाला, करावं लागतं म्हणून करू नका. दुसरं करीन त्याचा 9वा अध्याय आणि 6 बघा. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. 7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. संतोषाने देणारा, हे बघा, मान द्यायचा हे पण देणंच आहे. करायचं म्हणून समोर नकली करू नका. संतोषाने अंतकरणातून देणारा देवाला, देव आपलं अंतकरण पाहणार आहे. समोर दिसते म्हणून तोंड देखील तुम्ही खुश करू नका कोणाला, कारण देव आपलं अंतकरण पाहणार. जे तुम्ही ठरवता तुमच्या उत्तेजनासाठी सांगतो माझ्या, तुम्ही म्हणता ना याचा आशीर्वादाचं कारण काय? तुम्ही असं समजू नका आम्हाला पगार कुठला नाही. पास सांगितल्याप्रमाणे कुठला संस्था आम्हाला 1 रुपया देत नाही. आम्ही स्वतः कष्ट करतो आणि आम्ही सेवा करतो. आणि जे आमचं पण आहे, माझं आता दुकान आहे, काय सांगितलं ना, मला 7,000 रुपये त्याचं भाडं येतं. मी दशांश देत नाही. मी उपकार देवावर करत नाही. देवाने मला दिले म्हणून मी देवाला देतो. मी दशांश देत नाही तर मी 20% देवाला देतो. आशीर्वादाचं गुण त्याच्यामध्ये आहे, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. मी नेहमी शिकले माझ्या आयुष्यामध्ये की देवाच्या सेवकाचा माझ्या घरी कोण सेवक आलं तर मी त्याला आशीर्वादित केल्याशिवाय कधी पाठवत नाही. मी पास्टर आहे म्हणून मला फक्त घ्यायची सवय नाही. माझ्या प्रियाने मी मोठं पण करू शकले. माझ्या घरी काय प्रार्थनेला आला घरी, मी त्याला आशीर्वाद केल्याशिवाय कधी घरी पाठवत नाही. असं म्हणजे मला गरज आहे. मी म्हटलं मी जोपर्यंत पेरणार आहे तोपर्यंत मला कापणी नाही आहे. शेती तुम्ही करता, खूपशे लोक शेताचं तुम्हाला रहस्य माहित आहे. ज्या हाताने तुम्ही पेरणार त्याच मानाने तुम्हाला कापणी होणार. ज्या देवाच्या तुम्ही वेळ देणार देवाचा आशीर्वाद देणार. ज्या देवाचा सेवक तुम्ही मान करणार देव तुमचा मान करणार. मी आज जगत मी हे नाही बघत. असं नाही म्हटलेलं एवढं आहे त्यांनी मला खूप वर्षापासून ओळखतं. जसं ते प्रभूमध्ये तेव्हापासून एकमेकाला ओळखतो. मला कशाचा घमंड नाही प्रिय. मी माझं पोट मोठं पण नाही सांगत. काय प्रॉपर्टी हो, आता मी मेल्यानंतर काय घेऊन जाणार आहे मला सांग. प्रॉपर्टी पैशासाठी लोक काय काय करतात आणि काय परिस्थिती लोकांचं मी बघितलं. आमच्या घराण्यामध्ये लोक अजून सुद्धा पैसा करोडो पैसा पण सुख नाही आहे. आज मी इतका सुखी प्राणी आहे, समाधानी आहे. मी असं झोपलो म्हणे सुखानं झोपतो आणि सकाळी उठतो प्रभूच्या गौरवामध्ये. हा देवाचा आशीर्वाद आहे. काय पाहिजे मध्ये प्रेमाचे काय घेऊन जाणार तुम्ही? म्हणून माझं उत्तेजन आज तुम्हाला आहे. देवाने सुरुवातीपासून आपल्याला सगळं काय दिलं. आज आपलं म्हणून जे आपल्याकडे आहे देवालाच दिलेलं आहे. म्हणून माझं उत्तेजन तुम्हाला आहे. देवाला द्यायला मागं पडू नका. त्याचं राज्य त्याचं नीतिमत्व प्रथम मिळवा आणि तुमच्या सेवकाचं मान करायला तुम्ही शिका. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाचा आदर करणार, खूपदा माणसाची स्वभाव आहे आपणाला वाटतं दिल्यामुळे मला कमी पडते. अहो मला 7,000 रुपये भाडं येते, मी 1,500 रुपये 7च्या हिशोबाने 20% किती झाले 1,400 रुपये. मला कधी कोणाला सांगायची गरज नाही. आज मी शिकवायला लागलो तुम्हाला सांगतो. मी मोजून 1,400 नाही टाकत 1,500 टाकतो. कळलं मी काय म्हणतो? मी देवावर उपकार नाही केला. देवाने मला एवढं दिलं मी काहीच घेऊन जाणार नाही. मला माहिती आहे देवाने माझ्यासाठी जे करत आलेलं आहे. मी देवाला धन्यवाद आनंदाने संतोषात देवाला. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला कुठल्या गोष्टीची कमतरता तर मी बघितली नाही. माझं उत्तेजन आज तुम्हाला हेच आहे माझ्या प्रिय. ज्या देवाने तुम्हाला मला दिलेलं हे जीवन सुद्धा देवाने दिलेलं आहे. आपण देवाला काय देऊ शकतो? काहीच नाही देऊ शकत. स्तुतीचे यज्ञ आपण देऊया देवाला. नेहमी मुखाच्या द्वारे स्तुतीचे यज्ञ द्या आणि जे आपला वेळ द्या. जे तुम्हाला देवासाठी करता येईल देवाला द्या. तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीची परमेश्वर तुम्हाला